हॉटेलसारखीच मशरूमची भाजी तुम्हाला सुद्धा खायची आहे तर सुरुवातीला मशरूम आपल्याला स्वच्छ साफ करून घ्यावे लागतील। तर इथे बघा मी 200 ग्रॅम एवढे मशरूम घेतलेले आहेत आणि मस्त हे मिठाच्या पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेतले, अगदी चोळून साफ करून घ्यायचे आहेत आणि पुन्हा आपल्याला 2 पाण्याने ते स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर आपण इथे याला छान कट करून घेणार आहोत। तर खूप जास्त मोठ्या आकारातले मशरूम असतील तर एकाचे 6 भाग करा आणि छोटे छोटे असतील तर एकाचे 2 भाग केले तरी सुद्धा चालतील। अगदी साध्या सोप्या पद्धतीने घरी उपलब्ध असलेल्या साहित्यामध्ये आपण हॉटेलला सुद्धा लाजवेल इतक्या छान चवीची ही मशरूम मसाला बनवणार आहोत। मला तर कधी कधी वाटतं हॉटेलवाल्यांना आपणच भाज्या करून द्याव्यात की काय, कारण हॉटेलमध्ये गेल्यावर नेहमी तीच चव लागते, त्याच मसाल्यांचे चवीमुळे हॉटेलमध्ये तर आता खावंसच वाटत नाही। त्यामुळे मी हॉटेलसारख्या भाज्या घरीच बनवायला शिकली आहे आता। तर इथे बघा मस्त याला आपल्या घरातल्या बेसिक मसाल्यांनी हळद, तिखट मसाला आणि मीठ यांनी मॅरिनेट करायचं आहे। थोडंसं दही सुद्धा मॅरिनेट करण्यासाठी तुम्ही वापरू शकता। तर ते हे परतून घ्यायचं आहे आपल्याला कढईमध्ये आणि त्याच सेम कढईमध्ये आपल्याला फोडणी करून घ्यायची आहे, जास्त भांडे नको पडायला आपल्याला घासायला। त्यामुळे इथे बघा सगळे खडे मसाले टाकून घेतले, हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत, नंतर कांदा आणि थोडंसं काजूची पेस्ट इथे टाकून घेतलेली आहे, ती सुद्धा चांगली गरगर फिरून तेल सुटेपर्यंत परतून घेतली। नंतर इथे शिमला मिरची आणि टोमॅटोची पेस्ट टाकली आणि सुरुवातीला बघा लसण आणि अद्रक टाकायचं विसरून गेले होते, त्यामुळे मी आता टाकून घेतलेलं आहे। तर इथे ते सुद्धा चांगलं मिक्स करायचं आहे आणि छान याला शिजेपर्यंत आपल्याला वाफ काढून घ्यायची झाकण ठेवून, म्हणजे मस्त या आपल्या मसाल्याला तेल सुटेल आणि असं तेल सुटलं की छान याला पुन्हा एकदा परतून घ्यायचंय आणि अजून 2 कांदे चॉपरमध्ये कट करून टाकून घेतलेले आहेत, त्यामुळे मस्त याला छान टेस्ट येते आणि खातानाही हा कांदा छान दाताखाली आला की मस्त लागतो भाजीमध्ये। तर अशा पद्धतीने हे सगळं परतायचं आहे आणि आपल्या तिखट मिठाच्या डब्यातले सगळे खडे मसाले तर आपण टाकलेलेच आहेत। आता हे सगळे पावडर मसाले टाकून घ्यायचे आहेत। इथे हळद, तिखट, मीठ, मसाला, धनेपूड, जिरेपूड आणि थोडासा पनीर मसाला इथे टाकून घेतलेला आहे। तर तो देखील मस्त रंग बदलेपर्यंत या मसाल्यामध्ये आपल्याला परतून घ्यायचा आहे, त्याला सुद्धा छान कलर येईपर्यंत छान परतून झाल्यानंतर आपल्याला यामध्ये मिक्सरचं भांडं धुवून पाणी टाकून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित याला मिक्स करायचं आहे। पुन्हा एकदा झाकण ठेवून याला चांगलं शिजवून घ्यायचं आहे, म्हणजे बघा कशी मस्त छान तर्री येते भाजीला। त्यानंतर हा परतलेला मशरूम टाकायचा आहे। 2 चमचे मिल्क पावडर मी पाण्यात किंवा दुधात कालवून तुम्ही टाकू शकतात, फ्रेश क्रीम टाकू शकतात, साय टाकू शकतात। त्यानंतर इथे कसुरी मेथी टाकून घेतली, ती सुद्धा छान टाकल्यानंतर 10-15 मिनिटं मशरूम इथे चांगल्या मंद गॅसवरती शिजवून घेतलेला आहे आणि बघा आपली भाजी इथे रेडी झाली आहे। तुम्हाला थोडीशी पातळ वाटत असेल पण थंड झाल्यावर छान आळून येते, तर एकदम हॉटेलला सुद्धा लाजवेल अशा चवीची ही भाजी मी घरच्या घरी तयार केलेली आहे। माझ्या मुलांना देखील खूप आवडलेली आहे। लॉंग व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे, नक्की जाऊन बघा। तर खा, प्या, मजा करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।